ओ मेरे दिल के चैन भाग 3। ओय ढक्कन, काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? हे तुझ्या लग्नाचं रिसेप्शन आहे आणि इथे तूच येणार नाही म्हणून सांगतेस? आणि पाहुण्यांना काय सांगू? तर आमच्या नवरीबाईची तब्येत बरी नाहीये. आजोबांना कळलं ना तर रागावतील हा ते, मग बोलतील, ए माझे डोळे डोळे बघ, असं बोलून तुझ्यावर डोळे वटारतील. रणविजयची बहीण दिव्या सान्वीला बोलली. सान्वी दिव्याची आता जरी नणंद झाली असली तरी त्यांची मैत्री अगदी जय विरू वाली होती. त्यामुळे त्यांच्यात अजूनही दोघी मैत्रिणींमध्ये जसं बोलणं होतं तसंच चालत होतं. ए दिवी, आता मी तुझी वहिनी आहे, ढक्कन काय बोलतेस? गिव्ह मी सम रिस्पेक्ट. सान्वी अगदी वहिनीच्या तोऱ्यात बोलायला लागली. ए वहिनी बेहिनी घाल चुलीत. पहिली तू माझी मैत्रीण आहेस, माझी यार आहेस, माझी जान आहेस. दिव्या अगदी सान्वीच्या खांद्यावर हात टाकून तिची मानगूट आपल्या हाताच्या विळख्यात घेऊन फिल्मी स्टाईल मध्ये बोलली. ए बाई, आता तुझे ते डायलॉग बंद कर. कोणी ऐकलं ना तर गैरसमज करेल. सान्वी दिव्याचा हात आपल्या गळ्यातून काढत बोलली. कोणाला काय समजायचं ते समजू दे, पण तू आपली. दिव्या बोलतच होती की मध्येच सान्वी बोलली. कळलं, तुझ्या भावना पोहोचल्या. उगाच तुझ्या बरोबर बोलत बसली, पकाऊ नुसती. चल आता. सान्वी बोलली. दिव्या खुदकन हसली तशी सान्वी पण हसली. अगं पोरींनो, तुमचं झालं की नाही? तेवढ्यातच रणविजयची आई कावेरी रूम मध्ये आल्या आणि रूमच्या दरवाजावरूनच त्यांनी सान्वीकडे बघितलं. सान्वीने ऑफ व्हाईट कलरचा घागरा आणि ब्लाउज घातलेला, त्यावर नेटची त्याच कलरची ओढणी. त्या ड्रेसवर संपूर्ण चंदेरी टिकल्यांची एम्ब्रॉयडरी, गळ्यात सुंदर डायमंडचा गळ्यालगत हार, कानात तसेच डायमंड झुमके आणि नुकतंच नव्या नवलाईचं मंगळसूत्र. तो ड्रेस तिला खूप छान दिसत होता, पण कावेरींना काळजी या गोष्टीची होती की पार्टीत रणविजय काही घोळ घालू नये, कारण ती दिसत तर छानच होती पण तिचा जाडेपणा दिसत होता. लग्नात कसं करून रणविजयचं लक्ष डायव्हर्ट केलं, पण रिसेप्शनच्या वेळी तर तो बघणारच ना. आणि इथे तर किती मोठे असामी आले. त्या देवाकडे साकडं घालत होत्या की ही पार्टी सुरळीत आटपू दे, परत पूजा पण व्हायची. देवा, माझ्या जमदाग्नी लेकाचं डोकं थोडं शांत ठेव. त्या मनातच बडबडत सान्वी जवळ येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या डोळ्याखालून काजळ काढून सान्वीच्या कानाच्या मागे लावलं. तुला कोणाचीही नजर न लागो, खूप सुंदर दिसते. कावेरींनी तिच्या चेहऱ्यावरून आपले दोन्ही हात फिरवून बोट मोडत नजर काढली. सान्वी तर त्यांच्या या कृतीकडे बघत राहिली. म्हणजे कोण सासू अशी प्रेमाने आपल्या सुनेची नजर काढते? सान्वीला पुन्हा अनुभव आला की या घरातली माणसं किती प्रेमळ आहेत ते. नक्कीच तिचा नवराही तसाच असेल, पण लग्नात त्याने तिच्याकडे ढुंकूनही बघितलं नव्हतं. त्याचं लग्नविधीकडेही लक्ष नव्हतं. त्यामुळे तिचं मन काहीसं खट्टू झालेलं. तिने मनातच फिंगर्स क्रॉस केले. देवा, माझा नवराही असाच प्रेमळ असू दे. म्हणजे तिने तिच्या मैत्रिणीकडून बरंच ऐकलं होतं रणविजय बद्दल, आणि तो थोडा रागीट होता हेही तिला कळलेलं. म्हणूनच ती जरा साशंक होती. मॉम, तू अशी माझी कधी नजर नाही काढली. दिव्या गाल फुगवत बोलली. तशी तिची मॉम हसली. तू लग्नासाठी तयार झालीस ना की मग तुझी पण काढे ना. त्या दिव्याच्या गालावर हात ठेवत बोलल्या. मग आता काय तू माझी नजर काढावी म्हणून मी लग्न करू का? दिव्या
रागावून बोलली. त्यांची अशीच मस्करी चाललेली बघून सान्वीला आपल्या आई वडिलांची आठवण येत होती. म्हणजे या रिसेप्शनला तेही येणार होते, पण थोडं लेट येणार होते. लग्नाची धावपळ इतकी झाली होती की हा दिवस ते आराम करणार होते, पण आपल्या नवरदेवांना वेळ नाही म्हणून झटपट रिसेप्शन ठेवण्यात आलं, जे मोस्टली हाय प्रोफाईल गेस्ट साठीच होतं. त्यामुळे सान्वीच्या आई वडिलांनी उशिरा गेलं तरी चालण्यासारखं होतं. परत दुसऱ्या दिवशी पूजा होती. कावेरी त्या दोघींना घेऊन रूमच्या बाहेर आल्या. पॅसेज मधून जिन्याकडे जाताना सान्वीचं लक्ष सहज खालच्या पार्टीत गेलं, जिथे रणविजय सगळ्या गेस्टशी खूप वॉर्मली बोलत होता. कधी नव्हे ते त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माइल होती. पॅसेज मध्ये एक वळसा घालून त्या तिघीही जिन्यापर्यंत आल्या. तेवढ्यातच रणविजयच्या मोबाईलवर एक कॉल आला आणि तो कॉल पिक करून तो बोलतच त्या हॉल मधून बाहेर पडला. इकडे या तिघीही जिन्यावरून खाली उतरत होत्या. सगळ्यांचंच लक्ष हळूहळू जिन्याकडे जाऊ लागलं. ऑफ व्हाईट कलरच्या घागरा ब्लाउजच्या ड्रेसमध्ये सान्वी खूपच सुंदर दिसत होती. त्यावर असलेल्या नेटच्या ओढणीवर असलेल्या चमचमणाऱ्या चांदण्यांनी तर त्या ड्रेसला अजूनच चार चांद लागलेले. कमरेखाली काहीसा घट्ट होत गेलेला तो फिश कट घागरा सान्वीच्या शेपला काहीसा स्पष्ट दाखवत होता. तिच्यासाठी अपॉइंट केलेला ड्रेस डिझायनरने अगदी तिला सूट होईल असा आणि तिचे प्लस पॉइंट शो करणारा स्पेशल ड्रेस तिच्यासाठी बनवलेला, ज्यात आतून बॉडी टकर्स होते, जे तिच्या बॉडीला वेल शेप देत होते. ती जेव्हा जिन्यावरून खाली उतरत होती तेव्हा तिने एक क्षण संपूर्ण हॉलवर नजर फिरवली, जिथे सगळे व्हीव्हीआयपी उभे होते. इतक्या सगळ्यांना आपल्याकडेच बघताना बघून ती काहीशी नर्वस झाली आणि तिने मान खाली केली आणि तशीच झुकत्या नजरेने ती जिना उतरू लागली. दिव्याने तिचा हात धरलेला. कावेरी त्या दोघींच्या पुढेच होत्या. खाली रणविजयची सगळी फॅमिली उभी होती. सगळे सान्वीकडे बघत होते. तिच्या एकूण दिसण्यावरून तर ती मोठमोठ्या हिरोईन्सना पण मागे टाकेल, पण तिच्या बॉडी शेप कडे बघून सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न आला की ती रणविजयच्या मानाने थोडी ओव्हरवेट नाहीये. पण कोण कशाला प्रश्न करतोय? इथे ज्यांच्या पार्टीत आलोय त्यांच्याच बद्दल गॉसिप करणं म्हणजे थोडं अनप्रोफेशनल होतं आणि प्रत्येकाला आपला हेतू साध्य करायचा होता, राजेश शिर्के यांच्या गुडबुक्स मध्ये राहून. म्हणून सगळ्यांनी मनातच म्हटलं, लेट इट बी. बाळासाहेब आपल्या सुनेला सगळ्यांना भेटवत होते. अहो राजेश शिर्के साहेब, सुनेला असं एकटच कुठे भेटवताय? आता तर हे जोडीने दिसले पाहिजे, एक जण बोलला. त्यांच्यापासून दूर उभ्या असणाऱ्या एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला म्हटले, जोडीने कसे भेटवतील? जोडी वाटली तरी पाहिजे ना. ती स्त्री तोंडावर हात ठेवून कुजबुजून बोलत हसली. देव सुद्धा कधी कधी ना अशा और जोड्या बनवत असतो ना, की असं वाटतं अशा जोड्या बनवताना ना देव भारी मस्करीच्या मूड मध्ये होता. दुसऱ्या स्त्रीने सुद्धा हसत कुजबुजत तिला प्रत्युत्तर दिले. कसं असतं ना, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला असं बोलून हसते. असो, तुम्हाला काय वाटतं हे सान्वीने ऐकलं तर? आणि जिथे लोकांच्या मनात सान्वीच्या ओव्हरवेट असण्यामुळे प्रश्नचिन्ह आहेत, तर मग फिटनेस फ्रीक रणविजय कसा प्रतिक्रिया देईल सान्वीला पाहिल्यावर? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. हा भाग कसा वाटला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा. कथेसाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.